लोटांगण असतं आमच्याकडे, एक प्रथा आहे लोटांगणाची. तर म्हणजे एक मुलाच्या आईने लोटांगण. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आता आपण गावाकडे आलेलो आहोत आणि आता आज एक डेली लाईफ एक व्हिडिओ बनवतोय, प्रयत्न करतोय डेली लाईफ बनवण्याचा. काय शुभम, काय काय तुझी कमेंट आहे बोल. पवायला ते पण, तो पण पुढे व्हिडिओ बघा. आता सगळं आता रानात निघालोय. पहिल्या गोष्ट रानातली कामं करतो, रानातली कामं करून मग बघूया पवायला जाऊया. आणि चला आज गावाकडे काय काय कशी लाईफ असते ती दाखवण्याचा प्रयत्न. आज विशेष म्हणजे आज शर्यती पण आहेत, बैलगाडी शर्यत, आणि आपला बैल पण आहे सोन्या. तर तिकडं पण जाणार आहोत शर्यतीमध्ये. रातचा दिवस एकदम म्हणजे विशेष आहे. तर चला पहिल्या आज दिवसाची सुरुवातच करूया, व्हिडिओ चालू करूया बोललो. आणि आता तुम्ही बघत राहा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. आता आपण निघालेलो आहोत रानात. तर रानात कांदा केला आहे, तो आता म्हणजे कांदा भरायचा आहे ट्रॉलीमध्ये, भरून रानातल्या घरी टाकून आपण येऊया. दिवस तुम्ही लास्टपर्यंत बघत राहा व्हिडिओ. फायनली इकडं अर्ध्या वावरामध्ये ट्रॉली भरून झालेली आहे. आता ही ट्रॉली आपल्या घराच्या इकडे सोडून येणार आणि परत आता 4 नंतर परत कांद्यावरती, कांदे एवढे राहिलेले आहेत भरायचे. अजून एक ट्रॉली भरेल. तर आता गावामध्ये जाऊया, बघूया काय नियोजन आहे गावामध्ये दुसरं काय. आणि आता बैलगाडी शर्यतीवर जायचं पुढे परत. एक बार दोन बार कोण कुठलं कसं लक्ष द्या. लढत सर्व सेमी 3 पोटे अतिशय सुंदर. तर आता लोटांगण आहे आणि हे आमच्या सातारा भागामध्ये लग्न झाल्यानंतर पूजेच्या अगोदर लोटांगण करायला लागतं. तर आता तुम्ही हे पण बघा, व्हिडिओमध्ये एक फुटेज ॲड झालेलं आहे. तर पुढे बघा. आता लोटांगण एक प्रथा आहे इकडची, आमच्या घाटावरील प्रथा म्हणली तरी चालेल. प्रत्येक भागात वेगवेगळी प्रथा असते. आता तुम्ही देवळापाशी पुढे बघा कसं लोटांगण असतं वगैरे. 2 दिवस झालं चुलत्याच्या मुलाचं लग्न झालेलं आहे आणि आता लग्न झाल्यानंतर पूजेच्या अगोदर लोटांगण असतं आमच्याकडे, एक प्रथा आहे लोटांगणाची. तर म्हणजे एक मुलाच्या आईने लोटांगण घ्यायचं असतं ते. तर आता ते लोटांगण बघूया काय प्रथा आहे, आमच्या इकडची प्रथा आहे ती. तर आता तुम्ही पण व्हिडिओमध्ये बघा. तर आता लोटांगण झालं आणि इथं सप्ताह बसलेला आहे आमच्या गावचा. तर गावचा सप्ताह बसला आहे आणि इकडं जेवणाचं नियोजन आहे. बघू शकता तूप म्हणजे भात, तूप, शिरा, आमटी, एकदम मस्त असं काम आहे. ह्या जेवणाची चव ही तुम्हाला 5 स्टारमध्ये पण भेटणार नाही.
गीताचे तुम्ही बजाओ विश्व सुंदर से पाहो योगीरांचे होते राहो प्राणदाता वर्षातील सगळ्या मंडळी ईश्वर निष्ठांची मांदी आहे अनवरता बहुमंगळे धोता चला कल्पतरूचे आरलो चेतना चेतामणीचे गाव. आता हरिपाठाचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच. हरिपाठ झाला. हरिपाठानंतर लगेच प्रसादाची व्यवस्था होती. तर आता प्रसाद पण घेऊन झाला आहे. आता कीर्तनाला थोडं बसूया आपण आणि थोडं बाहेर जायचं आहे. त्यामुळे जास्त वेळ बसता येणार नाही. तर बघू शकता. आणि विशाल भाऊ हे काय आहे ते दोरणाखाली उतला. गणेश भाऊ दुरण दुरण उचला जरा. आमची पद्धत असते जेवण झाल्यानंतर की आम्ही अशी दुरून पलटी करून ठेवतो. त्याचा अर्थ काय की जे वाढणारे आहेत वाढपे त्यांना गाव की आमचं जर 5 स्टारमध्ये आपण नाही कोणाची उलटे ठेवतो तसं आम्ही इकडे पंक्तीला असं करतो.